गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अल्जेब्राचा लेक्चर 10th दॅट मीन्स 10व्या लेक्चरचा व्हिडिओ काय करतो आहे ग्रुपवर अपलोड करत आहे, बरोबर आहे. तर लास्ट वीकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ स्टुडंट्स. कारण लास्ट वीकमध्ये आपला जो एक्झाम पेपर झाला त्यामध्ये सगळ्याच मुलांना, सगळ्याच म्हणतो आहे मी, कदाचित 1-2 मुलांचे मार्क कमी असतील, पण सगळ्याच मुलांना खूप छान मार्क्स पडले आहेत. 50% म्हणलं तरी चालेल, स्टुडंट्स आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे सगळ्या मुलांचं परत एकदा मनापासून अभिनंदन. ठीक आहे. तर आता त्या टॉपिकवर एक्झाम झाली आपली म्हणल्यावर आता नेक्स्ट टॉपिक, न्यू टॉपिक स्टार्ट करायला हरकत नाही. म्हणून आपण काय करतो आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिकला स्टार्ट करतो आहे, चॅप्टर 3. आता चॅप्टर 1 झाल्यानंतर ॲक्च्युली चॅप्टर 2 स्टार्ट करायला पाहिजे होता, पण चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला ऑनलाईन शिकवणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं किंवा तुम्हाला ते समजणार नाही. म्हणून मी काय करतो आहे, चॅप्टर 3ला स्टार्ट करतो आहे. चॅप्टर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तुम्ही तिथं स्क्रीनवर तुम्हाला नाव दिसतं आहे. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन ॲक्च्युअल त्याचं नेम असलं तरी आपण शॉर्ट फॉर्म जो आहे AP, आपण शॉर्ट फॉर्मच यूज करणार आहे की आपण म्हणताना पण APच म्हणत जाऊ. ओके. सो चॅप्टर 3ला आपण स्टार्ट करतो आहे, चॅप्टर 3 AP. आता सगळ्यात महत्त्वाचं, हा जो काय वर्ड दिसतो आहे तुम्हाला AP, हा फर्स्ट टाईम, ह्याच्या अगोदर 9thमध्ये किंवा ह्याच्या अगोदर 8th स्टँडर्डमध्ये कधीच हा वर्ड ऐकला नव्हता तुम्ही, बरोबर ना. दॅट मीन्स हे जे काय टॉपिक तुम्ही शिकताय 10th स्टँडर्डला, हे पूर्णपणे तुमच्यासाठी नवीन टॉपिक आहे, बरोबर ना. त्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन ऐकताल. आता ह्याच्या अगोदर जे आपलं फर्स्ट टॉपिक झालं त्यातला बेस तुम्हाला 9thला झाला होता, त्यामुळं मे बी ते टॉपिक तुम्हाला कदाचित लवकर समजलं पण असेल, त्यामुळेच तुम्ही एवढे छान पेपर लिहिले. परंतु हे टॉपिक न्यूली इंट्रोड्यूस आहे, नवीन आहे तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये, त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा AP म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ AP ते पहिलं क्लिअर करतो. तर नीट बघा, मी पहिल्यांदा काय करतो, तिथं सिक्वेन्स लिहितो आहे, जरा नीट लक्ष द्या मी काय करतो आहे. 1 3 5 7 ... देन 4 9 14 19 ... देन 90 80 70 60 ... 2 5 10 20 ... तर काय दिसतं तुम्ही नीट लक्ष द्या. मी आत्ता स्क्रीनवर काय केलं आहे, देर आर 4 सिक्वेन्सेस, 4 सिक्वेन्स काढला आहे. सिक्वेन्स मीन्स लिस्ट ऑफ नंबर्स. मी लागोपाठ नंबर्स लिहिलेत बघा. फर्स्ट काय दिलं मी, 1 3 5 7. सेकंड सिक्वेन्स 4 9 14 19. थर्ड वन 90 80 70 60. अँड फोर्थ लास्ट 2 5 10 20. तर नीट बघा, प्रत्येकाच्या पुढे मी डॉटचं साईन तुम्हाला इथं दिसते, डॉटचं साईन आहे. डॉटचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, डॉट मीन्स इन्फायनाईट. दॅट मीन्स ते कंटिन्यू चालूच आहे. आपण आता फर्स्ट सममध्ये बघा 1 3 5 7, ह्याचा अर्थ ते 7पाशी स्टॉप झालेलं नाही, त्याच्या पुढं पण ते कंटिन्यू चालूच असणार आहे. आपण ते डॉटचं साईन देऊन तिथं इंडिकेट केलेलं आहे. ओके. तर नीट लक्ष द्या, हे जे काय तुम्हाला स्क्रीनवर दिसते 4 सम्स, दे आर कॉल्ड सिक्वेन्स. ह्याला सगळ्यांना काय म्हणतात, सिक्वेन्स म्हणतात. सिक्वेन्स मीन्स लिस्ट ऑफ नंबर्स. जेव्हा तुम्हाला असे लागोपाठ आकडे दिलेले असतात त्याला काय म्हणायचं, सिक्वेन्स म्हणायचं. मग तुम्ही म्हणता सर AP म्हणजे काय, आपल्या टॉपिकचं नाव ॲक्च्युअली AP आहे. तर AP म्हणजे काय आहे, तर नीट बघा, इन फर्स्ट सम, पहिल्या सममध्ये तुम्हाला काय दिसतं, 1 3 5 7. सो वी कॅन ऑब्झर्व हिअर, तुम्हाला या ठिकाणी काय दिसते, 1 3 5 7. डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. ते जे काय नंबर दिलेत ना, त्या प्रत्येक दोघांमधला डिफरन्स जरा ऑब्झर्व करा. म्हणजे नीट बघा, 1 नंतर 3 आला आहे. ओके. 1 आणि 3मध्ये कितीचा डिफरन्स झाला, 2चा. 1 + 2 3. ओके. त्यानंतर 3 नंतर 5 आला आहे. 3 नंतर 5 आला, त्यांच्या याचा अर्थ 3 नंतर 5 कितीचा डिफरन्स झाला, 2चा. 5 नंतर 7 आला आहे, दॅट मीन्स 5 + 2 7. थोडक्यात तुम्हाला काय लक्षात आलं की हे जे काय मी दिलं आहे 1 3 5 7, त्या सिक्वेन्समध्ये जो डिफरन्स आहे, डिफरन्स इज कॉन्स्टंट. तो डिफरन्स कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे ना. 1 3 5 7मध्ये 2चा कॉमन डिफरन्स आहे. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲन AP. त्याला AP म्हणतात. बस कळलं नक्की AP म्हणजे काय, की जेव्हा सिक्वेन्समधला डिफरन्स कॉन्स्टंट असतो, देन द सिक्वेन्स इज कॉल्ड AP. तेव्हा त्या सिक्वेन्सला AP म्हणतात. सेकंड वन बघा बरं, 4 19 14 19.
आता बघूनच सांगा ए पी आहे का? आहे ना, बरोबर. कारण 4 नंतर 9 आला आहे, म्हणजे 4 + 5 9, 5चा डिफरन्स आहे. 9 नंतर 14 आला आहे, दॅट मीन्स 9 + 5 14, 5चा डिफरन्स आहे. 14 + 19 14 नंतर 19 आला आहे, मग परत एकदा 14 + 5 19. ओके ना. म्हणजे परत एकदा सेकंड सममध्ये तुम्ही बघू शकता 4 9 14 19, त्या प्रत्येक 2 टर्ममध्ये कितीचा डिफरन्स आहे? 5चा कॉमन डिफरन्स आहे. सो सेकंड सम इज ऑल्सो ए पी. बरोबर आहे. आता थर्ड सममध्ये बघा बरं, 90 80 70 60, त्यात पण बघा 90 नंतर 80 आला आहे, 80 नंतर 70 आला आहे, 70 नंतर 60 आला आहे. ह्यात पण 10चा डिफरन्स आहे. बट पहिल्या 2 एपीमध्ये आणि ह्या एपीमध्ये फरक आहे. पहिल्या ज्या 2 एपी आहेत 1357 किंवा सेकंड 4 9 14 19, त्या इन्क्रीजिंग आहेत, वाढत चालल्या आहेत. मग आत्ताचं तुम्ही म्हणता सर थर्ड वनमध्ये पण डिफरन्स कॉमन आहे की 90 80 70 60 10चा डिफरन्स आहे. बट या थर्ड सममध्ये सिक्वेन्स इज डिक्रीजिंग, 10 कमी होत चाललेत ना. 90 नंतर 80 आला आहे. नीट बघा जरा मी काय बोलतोय. 90 नंतर काय आला आहे? 80 आला आहे. दॅट मीन्स 90 नंतर 80 आला म्हणजे 10 कमी झाला, बरोबर ना, -10. 80 नंतर 70 आला म्हणजे 10 काय झाला? कमी झाला, -10. 70 नंतर 60 आला म्हणजे परत एकदा सिक्वेन्स इज डिक्रीजिंग, सिक्वेन्स 10 कमी झाली, -10. म्हणजे ह्याचा अर्थ थर्ड सम इज ऑल्सो ए पी. थर्ड सम पण ए पी आहे. का बरं? त्यात पण डिफरन्स सेम आहे. थोडक्यात देर आर 2 टाईप्स ऑफ ए पी, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग. पहिल्या 2 सममध्ये वाढत चालल्या होत्या आणि थर्ड सममध्ये कमी कमी होत चालली. नक्की कळलं? म्हणजे हे ऑल सम्स, पहिले जे 3 सम्स मी सांगितले ते तिन्ही सम्स ए पी आहेत. बट इन लास्ट सम, नीट लक्ष द्या आता, हे जे लास्ट सम दिसते ना, मी त्याला सर्कल केलं बघा, 2 5 10 20. ओके, 2 5 10 20. आता नीट बघा बरं, 2 नंतर 5 आला आहे, 2 नंतर 5 आला आहे म्हणजे कितीचा डिफरन्स झाला? 3चा. 5 नंतर 3 आला, दॅट मीन्स 5 + 5 10. 5 नंतर 10 आला म्हणजे 5चा डिफरन्स झाला. आणि 10 नंतर 20 आला, 10 + 10 20 म्हणजे कितीचा डिफरन्स झाला? 10चा डिफरन्स झाला. लास्ट सममध्ये तुम्ही नीट ऑब्झर्व करा, द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज नॉट सेम. आता जो डिफरन्स प्रत्येक दोघांमधला जो डिफरन्स आहे आता सेम नाही आहे. पहिला डिफरन्स 3 आलता, नंतर मग 5 आला, नंतर मग 10 आला. डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट, सो गिवन सिक्वेन्स इज नॉट ॲन ए पी. म्हणजे ह्याचा अर्थ मी तुम्हाला आत्ता जे 4 सम दिले त्यातले फर्स्ट 3 सम्स ए पी होते, परंतु हे जे लास्ट सम बघितलं हे ए पी नाही आहे. का ए पी नाही आहे? कारण डिफरन्स सेम नाही आहे. मग नक्की लक्षात आलं ए पी म्हणजे काय? परत एकदा नीट बघा, ए पी म्हणजे काय? तुम्हाला इथं तिथं मिनिंग, ह्या स्लाईडमध्ये तुम्ही त्याची मिनिंग बघू शकता. इन अ सिक्वेन्स इफ डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. आज तुम्ही काय करताल? नोटबुकमध्ये नवीन पेजवर हेडिंग टाका, चॅप्टर 3 अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आणि हेडिंग टाकली की सगळ्यात पहिल्यांदा मिनिंग लिहून काढा. काय मिनिंग आहे? इन अ सिक्वेन्स, की जर एखाद्या सिक्वेन्समध्ये इफ डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे माहिती आहे ना, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लागोपाठचे, बॅक टू बॅक. डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, की जर 2 टर्म्समधला डिफरन्स काय असेल? कॉन्स्टंट असेल. कॉन्स्टंट मीन्स सेम असेल, देन द सिक्वेन्स इज कॉल्ड ॲन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तर त्या सिक्वेन्सला काय म्हणतात? अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल लिहायचं असेल तर एक्झाम्पल लिहू शकता. फर्स्ट एक्झाम्पल काय लिहू आपण? 2 4 6 8 ... 2 4 6 8 ए पी आहे का? आहे ना. का बरं? 2 2चा कॉमन डिफरन्स आहे, 2 2नी वाढत चालली. म्हणजे थोडक्यात मी 2चा टेबलच लिहिला आहे की हो. म्हणजे ईच अँड एव्हरी टेबल इज एन ए पी. तुम्ही कुठलाही टेबल लिहिला, आता समजा एखादा म्हणून सर मी 5चा टेबल लिहिला, 5 10 15 20, तर ती पण ए पीच झाली. का बरं ए पी झाली? 5 10 15 20 कितीचा डिफरन्स आहे? 5चा कॉमन डिफरन्स आहे, सो इट इज ऑल्सो एन ए पी. नक्की लक्षात आलं ए पी कशाला म्हणायचं? डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर त्याला ए पी म्हणतात. ओके, म्हणजे आज आपण काय बघितलं तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ए पी ते पहिल्यांदा बघितलं. तर ह्याच्यावरनं प्रॅक्टिस सेटला आपण लगेच स्टार्ट करू, कारण इझी प्रॅक्टिस सेट आहे आज, जास्त नाही, पण आज 1 मार्क्सचे छोटे छोटे सम्स घेऊन टाकू आज आपण.
बरोबर ना. तर ह्याच्यावरचा प्रॅक्टिस सेट 3.1 आपण पहिला स्टार्ट करू. एक सिम्पल क्वेश्चन आहे, तुम्हाला इथं दिसतंय बघा. काय दिसतंय क्वेश्चन 1, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP. की तुम्हाला खाली सिक्वेन्स वर्ड वापरला आहे आणि क्वेश्चन काय विचारलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP. की तुम्हाला AP त्यांनी दिले आहेत का नाही हे फाइंड आउट करायचं आहे. सिक्वेन्स त्यांनी दिलेले आहेत आणि त्या AP आहेत का हे आपल्याला फाइंड आउट करायला लावले आहे. आता नीट बघा, 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ॲक्च्युली हा बघूनच कळलं असेल. जरा नीट बघा, फर्स्ट क्वेश्चन दिसते तुम्हाला. काय दिला फर्स्ट क्वेश्चन, 5, 11, 17, 23. आता मी एक्सप्लेन करायच्या अगोदर तुम्हीच जरा मनातल्या मनात नीट बघा. 5, 11, 17, 23. नीट बघा, 5 नंतर 11 आला आहे, 11 नंतर 17 आला आहे, 17 नंतर 23 आला आहे. बघा बरं कितीचा डिफरन्स आहे, बघूनच कळतं ना. बरोबर आहे, 5 नंतर 11 आला म्हणजे 6, 11 + 6 17, 17 + 6 23. थोडक्यात काय बघूनच कळते की सर 6 वाढत चालली आहे. ते म्हणजे थोडक्यात प्रत्येक टर्ममध्ये 6चा डिफरन्स कॉमन आहे. दॅट इज देअर फोर हे जे काय सिक्वेन्स ही AP आहे. कळलं, बघूनच कळलं. पण तुम्ही म्हणताल सर इझी आहे, 1 मार्कच्या हिशोबाने इझी सम आहे, बघूनच कळतं आम्हाला AP आहे का AP नाही आहे. पण ते 1 मार्कला जरी सम असलं तरी ते सॉल्व करून दाखवायला लागतं. मग ते सॉल्व कसं करायचं नीट लक्ष द्या. सोल्युशन इथनं स्टार्ट करतो मी. सगळ्यात पहिल्यांदा देअर आर 4 टर्म्स. तुम्हाला जे फर्स्ट क्वेश्चन दिला आहे त्यामध्ये नीट बघा, 4 टर्म्स आहेत, 4 नंबर्स आहेत ना. मग त्यांना पहिल्यांदा नावं देऊ. काय नावं द्यायची, T1, T मीन्स टर्म ना, त्यामुळे मी T1 लिहिले. T1 इज इक्वल टू 5, T2 इज इक्वल टू 11, T3 इज इक्वल टू 17 अँड T4 इज इक्वल टू 23. म्हणजे फर्स्ट स्टेप काय करायची, जेवढे नंबर्स असतील तेवढ्यांना नावं द्या. T1, T2, T3, T4. समजा एखादा अजून असता तर मग त्याला T5 नाव दिलं असतं. ओके, म्हणजे फर्स्ट स्टेप काय केली, जेवढे असतील नंबर्स त्यांना T1, T2 नावं द्या. आता नावं दिली. आता एक काम करा, प्रत्येक 2 टर्म्समधला जो काय डिफरन्स आहे तो डिफरन्स काढून घ्या. कसा काढताल तर सबट्रॅक्शन करायची. कशी सबट्रॅक्शन करायची तर मागणं सुरुवात करू आपण, म्हणजे नीट लक्ष द्या. पहिल्यांदा आपण ह्यांची करू, T4 - T3 सबट्रॅक्शन करत येतं. पण सबट्रॅक्शन करताना लास्ट टू एंड म्हणजे थोडक्यात शेवटून सुरुवात करायची. म्हणजे मी पहिल्यांदा कोणाची सबट्रॅक्शन करणार आहे, T4 - T3. T4 - T3 दॅट मीन्स 23 - 17. 23 मधनं 17 गेला, किती उरला 6. नेक्स्ट सबट्रॅक्शन आता ह्या दोघांची, T3 - T2, T3 - T2, 17 - 11, 17 मधनं 11 मायनस केला, किती 6. आता लास्ट वन, ह्या दोघांची सबट्रॅक्शन. ह्या दोघांची म्हणजे कोणाची, T2 - T1, T2 - T1, 11 - 5, 11 मधनं 5 मायनस गेला, आन्सर आलं 6. आपल्याला बघून कळलंच होतं ना स्टार्टिंगला, परंतु त्यांना दाखवायला लागेल. 1 मार्क्सचा सम आहे असं ओरली सॉल्व करून नाही चालणार. त्यामुळे त्यांना दाखवायचं की आम्ही काय केलं, प्रत्येक 2 टर्म्सचे सबट्रॅक्शन करून डिफरन्स काढला. आता डिफरन्स बघितलं तर तिन्ही डिफरन्स सेम आले, 6, 6, 6 सगळे डिफरन्स सेम आले ना. मग तिथं सेंटेन्स लिहू आपण. हिअर काय दिसतंय आपल्याला, हिअर द व्हॅल्यू ऑफ D इज कॉन्स्टंट. की या ठिकाणी काय झालं आहे की जो काय D, आता तुम्ही म्हणता सर D मीन्स डिफरन्स. व्हॅल्यू ऑफ D की जो काय डिफरन्स आहे तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट मीन्स सेम आहे. देअरफॉर 5, 11, 17, 23 क्वेश्चन लिहिला आहे मी, ... इज ॲन AP आहे. आणि ते म्हणतात सर AP नॉट असेल तर ते केव्हा. आता समजा नीट लक्ष द्या, आत्ता सगळे डिफरन्स सेम आले ना आपले, 6, 6, 6. समजा तुमच्या सबट्रॅक्शन वेगवेगळ्या आल्यात, पहिली 6 आली, नंतर मग काहीतरी 9 आली, नंतर 5 आली, वेगवेगळ्या सबट्रॅक्शन्स आल्या. तर तुम्ही सेंटेन्समध्ये काय करताल, तेच लिहिताल, फक्त हिअर द व्हॅल्यू ऑफ D इज नॉट कॉन्स्टंट, इथं नॉट टाकताल ना. हिअर द व्हॅल्यू ऑफ D इज नॉट कॉन्स्टंट, देअरफॉर इज नॉट ॲन AP, इथं नॉट टाकताल. पण ते केव्हा, नॉटवालं सम असेल तर. मी नॉटवालं सम घेतो ना एक. पण आत्ता तर कळलं ना तुम्हाला AP आहे का नाही. 1 मार्क्सचा सम आहे, नीट बघून घ्या. 1 मार्क्सचा सम आहे,
कसं सॉल्व करायचं, तुम्हाला एक सिक्वेन्स देतील, त्या सिक्वेन्समध्ये जेवढे नंबर्स असतील तेवढ्यांना नावं द्यायची, T1 T2 T3 T4, आणि शेवटून सबट्रॅक्शन करत करत यायचं. इफ ऑल सबट्रॅक्शन्स आर सेम, सगळ्या सबट्रॅक्शन सेम आल्या, देन इट इज एन AP, आणि सबट्रॅक्शन जर डिफरंट आल्या, इट इज नॉट एन AP. बस 1 मार्काचं सम आहे. कळलं नक्की? क्वेश्चन नंबर 1 झाला. ओके, अजून तुम्हाला व्यवस्थित कळण्यासाठी मी सेकंड क्वेश्चन दाखवतो. 97 92 87 82. ओके, परत एक सिक्वेन्स दिलेली आहे. AP आहे का सगळ्यात पहिल्यांदा बघूनच ओळखा बरं. 97 92 87 82 बघूनच कळलं असेल ना तुम्हाला. ओके, आता तुम्हाला कळलं तर ठीक आहे, तुमच्या मनात आन्सर ठेवा, मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. सगळ्यात फर्स्ट स्टेप मगासारखंच. पहिल्यांदा काय करणार, टर्म्स 4 टर्म्स आहेत ना, नावं देऊ आपण त्यांना. T1 इज इक्वल टू 97, T2 इज इक्वल टू 92, T3 इज इक्वल टू 87, T4 इज इक्वल टू 82. ओके, काय केलं आपण, जेवढे टर्म्स असतील तेवढ्यांना नावं दिले, T1 T2 T3 T4. आता मगासारखं काय करणार आपण, सबट्रॅक्शन. शेवटून आपण सबट्रॅक्शन करू देऊ. पहिल्यांदा कोणाची करणार आपण, T4 मायनस T3, 82 मायनस 87. नीट बघा, आता लक्ष द्या. 82 मायनस 87, 87मधनं 82 गेला, आन्सर इज 5. बरोबर. पण नीट लक्ष द्या, साईन कोणाचं देतो आपण नेहमी, हो बरोबर, साईन इज ऑलवेज ग्रेटर नंबर. मग 82 आणि 87मध्ये ग्रेटर कोण आहे, 87 ना. मग साईन कोणाचं देणार आपण, 87चं. 87ला कुठलं साईन आहे, मायनस ना, -5. कळलं नक्की? आता नेक्स्ट पुढची सबट्रॅक्शन करू आपण. T3 मायनस T2, 87 मायनस 92. परत 92मधनं 87 गेला, 5. साईन कुणाचं, ग्रेटर नंबर, 92 ग्रेटर आहे, -5. लास्ट सबट्रॅक्शन, T2 मायनस T1. T2 म्हणजे कोण हो, 92 मायनस 97. परत 97मधनं 92 गेला, सबट्रॅक्शन किती येईल, 5. पण साईन कुणाचं देतो आपण, ग्रेटर नंबर, 97चं साईन -5. म्हणजे मगासारखंच फर्स्ट सममध्ये जे काय बघितलं तेच तुम्हाला इथं दिसतंय. सेकंड सममध्ये पण सर तेच आहे, सबट्रॅक्शन सेम आल्या म्हणल्यावर मगाशी काय सेंटेन्स लिहिलं तेच सेंटेन्स इथं परत एकदा आपण लिहू. हिअर द व्हॅल्यू ऑफ डी मीन्स डिफरन्स. तुम्हाला डिफरन्स लिहायचा असेल तर तुम्ही डिफरन्स पण लिहू शकता, किंवा शॉर्ट फॉर्म D यूज केला तरी चालत. हिअर द व्हॅल्यू ऑफ D इज कॉन्स्टंट. काय दिसतंय आपल्याला इथं, की जो काय डिफरन्स आला आहे तो कॉन्स्टंट आला आहे, सेम आला आहे. मग देअरफॉर 97 92 87 82 ... हे डॉटचं साईन कंपल्सरी द्यायचं. ... इज ॲन AP आहे. काय AP आहे, बिकॉज द डिफरन्स इज कॉन्स्टंट. कारण डिफरन्स प्रत्येक 2 टर्ममधला डिफरन्स सेम आहे. थोडक्यात काय बघूनच कळते सर आम्हाला, 97 92 87 82 5-5नी कमी होत चालली आहे, 5-5चा डिफरन्स आहे. पण ते सॉल्व करून दाखवणं गरजेचं आहे. 1 मार्काच्या हिशोबाने ॲक्च्युअल मोठं सम येते, पण इझी सम आहे. नक्की लक्षात आलं? म्हणजे फर्स्ट सम पण AP होतं, आणि आत्ता जे मी सेकंड सम घेतलं हे पण AP होतंच. दोन्ही सम मी येसवाले घेतले. येस मीन्स दोन्ही सममध्ये AP होती, बरोबर आहे ना. नॉटवालं सम मी अजून घेतलं नाही, पण लक्षात आलं. पण दोन्ही सममध्ये डिफरन्स होता. फर्स्ट सममध्ये AP होती, पण ती इन्क्रीजिंग होती, प्लस आलं तर. आणि आत्ताच्या सममध्ये पण AP आहे, बट ती डिक्रीजिंग AP आहे. त्यामुळे नीट लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्हाला असं दिसेल की AP कमी होत चालली, डिक्रीजिंग आहे, त्यावेळेस तुमचा डिफरन्स निगेटिव्ह येतो. त्यामुळे इथं नीट बघा, -5. लक्षात आलं? मायनसचं साईन का आलं, बिकॉज AP इज डिक्रीजिंग. ती 5-5नी कमी होत चालली म्हणून -5. ओके, 2 सम झाले आपले. दोन्ही सममध्ये AP होती. आता एक नॉटवालं लास्ट सम घेतो मी, थर्ड वन. बघा इथं 13 20 22 25. ओके, 13 20 22 25.
टोटल 4 नंबर सिक्वेन्स दिलेली आहे. बघूनच कळलं असेल आता 13 नंतर 20 आला आहे म्हणजे कितीचा डिफरन्स आहे तुम्ही मनातल्या मनात कॅल्क्युलेट केला असेल. 20 नंतर 22 आला आहे, कितीचा डिफरन्स आहे. आणि 22 नंतर 25 आला आहे. मग तुम्हाला बघूनच कळलं असेल की AP आहे का नाही आहे. पण मी एक्सप्लेन करतो आहे फर्स्ट स्टेप. परत आता मी जरा फास्ट एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला पण कळलं पाहिजे. पहिल्यांदा नावं देतो चौघांना मी. T1 इज इक्वल टू 13, T2 इज इक्वल टू 20, T3 इज इक्वल टू 22, T4 इज इक्वल टू 25. ओके, जेवढे टर्म्स असतील तेवढ्यांना नाव दिले. T1, T2, T3, T4. सबट्रॅक्शन शेवटून सुरुवात करायची नेहमी, तेवढं एक लक्षात ठेवा. फर्स्ट सबट्रॅक्शन T4 मायनस T3, दॅट मीन्स 25 मायनस 22. 25 मधनं 22 मायनस केले, आन्सर इज 3. ओके, नेक्स्ट सबट्रॅक्शन T3 मायनस T2, दॅट मीन्स 22 मायनस 20. 22 मधनं 20 मायनस केले, आन्सर इज 2. ओके, and last but not least subtraction T2 minus T1, 20 minus 13. 20 मधनं 13 मायनस केला, किती हो? 20 मायनस 13 7. बरोबर, सगळ्या सबट्रॅक्शन करून घेतल्या. आता नीट बघा, आता ज्या काय सबट्रॅक्शन आल्या आहेत 3, 2, 7 आल्यात का हो सेम? नाही ना, वेगवेगळ्या सबट्रॅक्शन आल्या आहेत. मग आता सेंटेन्स काय लिहिणार? हिअर तेच सेंटेन्स. द व्हॅल्यू ऑफ D इज, मगाशी काय लिहायचो आपण? व्हॅल्यू ऑफ D इज कॉन्स्टंट. आता काय फक्त नॉट टाका. द व्हॅल्यू ऑफ D इज नॉट कॉन्स्टंट. या ठिकाणी काय दिसतं आपल्याला? डिफरन्स कॉन्स्टंट आलेला नाही आहे. देअरफॉर क्वेश्चन काय आपला? 13, 20, 22, 25 डॉट 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 इज नॉट ॲन AP. AP नाही आहे. काय AP नाही आहे? डिफरन्स कुठं सेम आहे? डिफरन्स सेम असेल, येस इट इज ॲन AP. डिफरन्स सेम नसतील, इट इज नॉट ॲन AP. कळलं नक्की? तर टोटल 3 सम्स मी घेतले. आज आपलं काय काय झालं लक्षात आलं? तर आज मी एक न्यू टॉपिक स्टार्ट केला आहे, चॅप्टर 3 AP अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके, तुम्ही पण आज नोटबुकमध्ये नवीन पेजवर नाव टाका. स्टार्टिंग विथ मिनिंग. ती जी काय मिनिंग मी दिली ना, ती मिनिंग ॲज इट इज लिहून काढा. आणि मिनिंग झाल्यानंतर लगेच हेडिंग टाका, प्रॅक्टिस सेट 3.1. ओके, हेडिंग टाकल्यानंतर फर्स्ट क्वेश्चन जो काय आहे तो फर्स्ट क्वेश्चनची हेडिंग टाकून त्यातले 3 सम्स मी घेतलेत. नीट लक्ष द्या, मी किती सम्स घेतले? 3 सम्स, बरोबर ना? तर हे 3 सम्स ॲज इट इज तुम्ही पहिले नोट डाऊन करून घ्या. आणि ते झाल्यानंतर साहजिक काही होमवर्क आहे ना तुम्हाला, तर नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता 4, 5, 6, 7 हे 4 सम्स तुम्हाला होमवर्क्सला दिलेले आहेत. ओके, व्यवस्थित सॉल्व करा. इझी आहेत, थोडेसे डिफरंट आहेत, डिफिकल्ट नाही म्हणत मी, थोडेसे डिफरंट सम्स आहेत, पण ट्राय करा. आणि त्याचे इमेजेस जे काय असतील ते सेंड करून मला ग्रुपवर पर्सनली सेंड करा व्हॉट्सअपवर. ओके, आणि त्याचे जे काय आन्सर कॉपी असेल, आता प्रत्येकाचं चेक करायला मला वेळ मिळेल असं नाही, तर नीट लक्ष द्या. तुम्ही तुमचे ट्राय करून मला फक्त स्क्रीनशॉट तुमचे इमेजेस व्हॉट्सअपवर सेंड करा. पण ही जी आन्सर कॉपी असेल ती मी संध्याकाळी ग्रुपवर टाकल, तर तुम्ही त्यातले आन्सर व्हेरीफाय करून रेक्टिफाय करत जावा. ओके, तुमचं जर चुकलं असेल तर त्या आन्सर कॉपीमध्ये बघून दुरुस्त करत जावा. नक्की कळलं? इझी टॉपिक आहे. मे बी तुम्हाला फर्स्ट टॉपिकपेक्षा थर्ड टॉपिक जास्त आवडू शकतो, कारण इझी टॉपिक आहे, मुलांचा आवडीचा टॉपिक आहे. ओके, तर मग आजचा होमवर्क कळला, नोट डाऊन करून घ्या. ओके, बाय.